हेलो बच्चों, मैं अभी आज आपको पढ़ा रही हूँ कबीर दोहे पाठ के प्रश्नोत्तर और व्याकरणांश को। पिछले भाग में हम पढ़े थे इस पद्य के दोहे के सारांश। अभी देखें अभ्यास। फर्स्ट में एक वाक्य में उत्तर लिखिए। फर्स्ट वन क्वेश्चन, कैसी वाणी बोलनी चाहिए? हम ऐसी वाणी बोलनी चाहिए कि आपकी बोले से दूसरों की शीतलता मिले, दूसरों को शीतलता मिले और अपना मन भी शीतल हो जाए। सेकंड क्वेश्चन, कबीर सच्चाई और झूठ को किसके समान मानते हैं? कबीर सच्चाई को तपस्या और साधना मानते हैं और झूठ को कर्म कर्म के समान मानते हैं। थर्ड वन क्वेश्चन, किसके हृदय में ईश्वर रहते हैं? जिसके दिल में सच्चाई होते हैं उसके हृदय में ईश्वर रहते हैं। फोर्थ वन, खजूर के पेड़ से किसे छाया नहीं मिलती? खजूर के पेड़ से राहगीरों को छाया नहीं मिलती। अभी सेकेंड में 3 या 4 वाक्यों में उत्तर लिखो। खजूर के पेड़ से हमें क्या सीख मिलती है? खजूर के पेड़ से हम यह सीख मिलती है कि इंसान धन दौलत या पद अधिकार से चाहे इतना भी बड़ा बने, बड़प्पन का सही निशान तो उसका परोपकार ही होते हैं। इस भाव को कबीरदास ऐसे प्रस्तुत करता है कि खजूर का पेड़ लंबा और ऊंचा होता है, इसलिए उसके राहगीरों की छाया नहीं मिलती। उसमें उगने वाली फल भी बहुत ऊपर होते हैं। ऐसी ही इंसान भी बड़ा कहलाने से बड़ा नहीं होता, दूसरों के लिए उपयोगी होने पर ही वह महान बन सकता है। यह इसका मतलब है कि मानव परोपकारी होना चाहिए। थर्ड वन, हमें किस तरह की बातें करनी चाहिए? हमें इस तरह की बातें करना चाहिए कि जिसके दिल में हमारी बातों मधुर और मीठी होनी चाहिए। उसे सुनकर दूसरों की मन की कड़वाहट दूर होकर और वे भी हमारे साथ मीठे व्यवहार करने के लिए प्रेरित हो। फोर्थ वन, भगवान का स्मरण मनुष्य कब और क्यों करते हैं? भगवान का स्मरण सब लोग दुख और विपत्ति के समय में करते हैं, लेकिन सुख प्राप्त होने पर भगवान की याद नहीं करती। कबीर कहते हैं कि अगर सुख के समय में भी भगवान की याद करते तो दुख की स्थिति उत्पन्न नहीं होती। कहने का तात्पर्य यह है कि सुख और दुख दोनों भगवान की ही देन है। इन दोनों को हम समान मनोभाव से स्वीकार करें तो हमारे जीवन सुगम होते हैं। फिफ्थ वन, सच और झूठ में क्या अंतर है? कबीरदास ने सच और झूठ के बारे में यह कहते हैं कि सत्य बोलने के समान दूसरी कोई तात्पर्य नहीं, साधना नहीं। इसके विरोध में झूठ बोलने या झूठे व्यवहार से बढ़कर कोई पाप या बुरा कर्म नहीं है। जिसके दिल में सच्चाई होती है, जो हमेशा सच बोलता है, सही मार्ग पर चलता है, उसके दिल में भगवान निवास करते हैं। ठीक है बच्चों, अभी सेकेंड मेन पूरा हुआ। थर्ड मेन देखिए, आप भी लिख लीजिए, ध्यान से सुनो। विलोम शब्द लिखिए। ये विरुद्धार्थक शब्द, ऑपोजिट वर्ड है। फर्स्ट वन धर्म अधर्म, सेकेंड वन न्याय अन्याय, थर्ड वन चेत अचेत, फोर्थ वन हित अहित, फिफ्थ वन शांत अशांत, सिक्स्थ वन सफल असफल। फोर्थ में
उदाहरण के अनुसार समानार्थक शब्द लिखिए। इधर समानार्थक शब्द लिखना चाहिए। एग्जाम्पल को अपेक्षा, इच्छा। फर्स्ट वन अग्नि, आग। सेकेंड वन उत्तर, जवाब। थर्ड वन कनक, स्वर्ण। फोर्थ वन खग, पक्षी। फिफ्थ वन गुरु, शिक्षक या पंडित। सिक्स्थ वन तारा, नक्षत्र। फिफ्थ मेन, उदाहरण के अनुसार शब्दों के अन्य रूप लिखिए। नमूना एग्जाम्पल है बानी, वाणी। फर्स्ट वन सांच, सच। सेकेंड वन हृदय, हृदय। थर्ड वन शीतल, ठंडा। फोर्थ वन जुग, युग, समय। फिफ्थ वन पंक्ति, पथिग्राही या यात्री। अभी पद्य भाग दिए गए हैं, इस पद्य को आप पूर्ण कर लीजिए। अभी सेवेंथ मेन देखें। नीचे लिखे शब्दों को उलट कर लिखिए। देखिए इनसे कौन से शब्द बनते हैं। ಅಂದರೆ ಉಲ್ಟಾ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಸೀದಾ ಬರೆದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಶಬ್ದ ಬರುತ್ತೆ ನೋಡೋಣ. ಉದಾಹರಣೆ ನಾಚ್, ಚನ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಯಾದ್, ದಯಾ. रमा, मार. नव, वन. लता, ताल. हरा, हार. नदी, दीन. ಓಕೆ, ಇಲ್ಲ ಹೇಳ ಅದನ್ನ. ಸೊಳ್ಳೆ. ಸರಿ ಆಯ್ತು ಬಿಡು. ओके 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 ओके। एथ मेन, नीचे लिखे शब्दों को उचित वर्गों के अंतर्गत लिखिए। ಇದರ ಪಟ್ಟಿ दिए गए हैं, ಅಂದರೆ ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಪದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಈ ಪಟ್ಟಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ದಿನ, ಮಹೀನಾ, ಋತು, ಪೇಡ್, ತ್ಯೋಹಾರ್ ಇದನ್ನು 5 ಭಾಗಗಳಾಗಿ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಅದರ ಯಾವ್ಯಾವ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನು ನಾವು ಭಾಗ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕು. ಪೆಹಲೆ, ಈಗ ನಾನು ದಿನ್, ಈ ಯಾವ್ಯಾವ ದಿನದ ಹೆಸರುಗಳಿದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ, ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿ. रविवार, शनिवार, बुधवार, मंगलवार, ये सभी दिन हैं. महीने अक्टूबर, सितंबर, फरवरी, मई, ये सभी महीने हैं. ऋतु वसंत, ग्रीष्म, हेमंत, वर्षा, ये सभी ऋतु है. पेड़ पीपल, नीम, खजूर, ताड़, ये सभी पेड़ है. त्योहार होली, दशहरा, ईद, क्रिसमस, सभी भाग हुआ ना. आप भी ऐसे ही ठीक से लिख लो. अभी नेक्स्ट देखें. 9th मेन, ವಾಕ್ಯ ಶುದ್ಧ ಕೀಜಿಯೇ. ಇಲ್ಲಿ ವಾಕ್ಯವನ್ನು ಶುದ್ಧವಾಗಿ ಬರಿಬೇಕಾಗಿರೋದು. ಫಸ್ಟ್ ಒನ್, मोहसिन का माँ बीमार है. इधर मोहसिन का है, इधर मोहसिन की मोहसिन की माँ बीमार है, लिख लो. सेकेंड वन, हमारी भाषा के नाम हिंदी है. इधर हमारी भाषा के है ना, एक के को का बना लो. हमारी भाषा का नाम हिंदी है. थर्ड वन, दिल्ली भारत की राजधानियाँ है. राजधानियाँ है ना, उधर राजधानी. दिल्ली भारत की राजधानी है. फोर्थ वन, कृष्णा गोदावरी कावेरी दक्षिण भारत की नदी है. इधर क्या लिखना चाहिए, कृष्णा गोदावरी कावेरी दक्षिण भारत के नदियाँ है. ओके. फिफ्थ वन, सच का विलोम शब्द झूठा है. इधर क्या करना, सच का विलोम शब्द झूठ है. ठीक है. सिक्स्थ वन, शीतलता का अर्थ ठंडा है. हम इसे कैसे लिखना चाहिए, शीतल का अर्थ ठंडा है. सेवेंथ वन, अध्यापिका पाठ पढ़ाता है. इधर अध्यापिका पाठ पढ़ाता है दिए गए हैं, हम इसको कैसे लिखना, अध्यापिका पाठ पढ़ाती है. ठीक है. अभी 10th में, शब्दों को शुद्ध कीजिए. इधर शब्दों को शुद्ध करना चाहिए. इधर क्या दिए गए हैं, फर्स्ट वन
समुद्र, समुद्र दिए गए हैं, इसे हम कैसे क्या लिखना चाहिए? समुद्र। ओके। सेकेंड वन कक्षा, इधर तो कक्षा है, कक्षा लिखो। थर्ड वन पंक्षी, पंक्षी है, हम इसको पक्षी लिखना चाहिए। फोर्थ वन सद्या है, इसको साध्य बना लो। फिफ्थ वन कम्र, कम्र को हम कैसे लिखना? क्रम, क्रम। सिक्स वन मीठी है, सिक्स वन मिट्टी है, हम इसको मीठी बनाना चाहिए, मीठी। ठीक है। 11th में निम्नलिखित शब्द एक जैसे लगते हैं परंतु इनके अर्थ समान नहीं है, अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। इधर पहले 6 पद दिए गए हैं, इसको हम अर्थ लिखकर वाक्य बनाना चाहिए। पहले वाले बाग, बाग का अर्थ, इधर बाग बाग है, दूसरा वाला बाग छोड़ दो, पहला वाला बाग बाग है ना, इसका अर्थ है प्राणी, ಅಂದರೆ ಹುಲಿ ಅಂತ, ಟೈಗರ್, ಬಾಗ್ ಅಂದರೆ ಜಂಗಲ್ ಕೆ ಜಾನ್ವರ್ है, ಅದು ಕಾಡಿನ ಪ್ರಾಣಿ. ಭಾರತ್ ಕೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ है, ಅದು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ, ಭಾರತ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಬಾಘ್ನ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಅನಲ್, ಅನಲ್ ಅಂದರೆ ಅನಿಲ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅನಿಲ್ ಅನ್ನೋದು ತಪ್ಪು. ಅನಲ್ ಅಂದರೆ ಬೆಂಕಿ, ಬೆಂಕಿ ಅಂದರೆ ಅಗ್ನಿ, ಆಗ್. ಸಬಿ ಅಗ್ನಿ ಆಗ್ ಅದಾದಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ವಾಕ್ಯ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ, ಓನ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಸಬಿ ಅಗ್ನಿ ಮೇ ಭಸ್ಮ ಹೋತೆ ಹೇ. ಓಕೆ, ಆಪಿ ನೀವು ಬರ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ. ಥರ್ಡ್ ಒನ್ ಪರಿಣಾಮ್, ಪರಿಣಾಮ್ಗೆ ಪರಿಮಾಣ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪರಿಮಾಣ ಬರಿಬಾರ್ದು, ಪರಿಣಾಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಬರೆದು ಅದಕ್ಕೆ ವಾಕ್ಯವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಪರಿಣಾಮ್ ಅಂದರೆ ಫಲ್, ಅಂದರೆ ನತೀಜ ಅಥವಾ ಅಸರ್. ಇದಕ್ಕೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಮೇರಾ ದೋಸ್ತ್ ನಾ ಆನೆ ಕೆ ಪರಿಣಾಮ್ ಮೈ ಸ್ಕೂಲ್ ಕೋ ನಹಿ ಗಯಾ. ಓಕೆ. ಫೋರ್ತ್ ಒನ್ ಮಾತಾ, ಮಾತಾ ಅಂದರೆ ಮಾ ಅಮ್ಮ ಅಂತ, ಮಾಥಾ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಬೇಡ. ಮೇರಿ ಮಾ ಬಹುತ್ ಸುಂದರ್ ಹೇ. ಟೀಕೆ. ಫಿಫ್ತ್ ಒನ್ ಬಾಲ್, ಬಾಲ್ಗಿಲ್ಲಿ ಬಾಲ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಬರಿಬಾರ್ದು. ಬಾಲ್ ಅಂದರೆ ಕೇಶ್ ಅಂದರೆ ಕೂದಲು, ನಮ್ಮ ಹೇರ್ ಅಂತ. ಲೋಮ್ ಘೋಡೆ ಕಾ ಬಾಲ್ ಸುಂದರ್ ಹೇ. ಓಕೆ. 6 ಒನ್ ಓರ್ ಔರ್, ಓರ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಔರ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓರ್ಗೆ ಬೇರೆ ಮೀನಿಂಗ್ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬೇರೆ ಮೀನಿಂಗ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬರಿಬೇಕು ಓರ್ಗೆ ಏನು ಮೀನಿಂಗು ಮತ್ತು ಸೆಂಟೆನ್ಸ್. ಓರ್ ಅಂದರೆ ಆಗೆ, ದಿಕ್ಕನ್ನು ಸೂಚಿಸೋದು ಓರ್ ಅಂತ. ಮೇ ರಾಸ್ತೆ ಮೇ ಜಾತೆ ಸಮಯ ಮೇರಾ ದೋಸ್ತ್ ಕಿ ಓರ್ देखा. ओके, आप भी लिख लिया ना. नेक्स्ट मेन 12th मेन कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए. कबीर दास एक भक्त कवि है. ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಒಬ್ಬ ಭಕ್ತ ಕವಿಯಾಗಿದ್ದರು. ಕಬೀರ್ ದಾಸ್ ವಾಸ್ ಎ ಡಿವೋಟಿ ಪೊಯೆಟ್. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಕೋಮಲ್ ವಚನ್ ಸೆ ಮನ್ ಕೋ ಶೀತಲ್ತಾ ಮಿಲ್ತಿ ಹೈ. ಕೋಮಲವಾದ ಮಾತುಗಳನ್ನಾಡುವುದರಿಂದ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಂಪೆನಿಸುತ್ತದೆ. ಸ್ವೀಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಗಿವನ್ ಕೂಲ್ನೆಸ್ ಟು ಮೈಂಡ್. ಥರ್ಡ್ ಒನ್ ಜೂಟ್ ಕೆ ಸಮಾನ್ ಕೋಯಿ ಪಾಪ ನಹಿ ಹೈ. ಸುಳ್ಳಿಗಿಂತ ಸಮಾನವಾದ ಪಾಪವಿಲ್ಲ. ದೆರ್ ಈಸ್ ನೋ ಗ್ರೇಟರ್ ಸಿನ್ ದ್ಯಾನ್ ಫಾಲ್ಸ್ಹುಡ್. फोर्थ वन पेड़ों से पथिकों को ಛಾಯಾ ಮಿಲ್ತಿ ಹೈ. ಮರಗಳಿಂದ ದಾರಿ ಹೋಕರಿಗೆ ನೆರಳು ಸಿಗುತ್ತದೆ. ದ ಟ್ರಾವೆಲರ್ಸ್ ಗೆಟ್ ಶೇಡ್ ಫ್ರಮ್ ಟ್ರೀಸ್. ಫಿಫ್ತ್ ಒನ್ मन की ಶುದ್ಧಿ ही ಭಗವಾನ್ ಕಿ ಪೂಜಾ ಹೈ. ಮನಸ್ಸಿನ ಶುದ್ಧತೆಯೇ ಭಗವಂತನ ಪೂಜೆಯಾಗಿರುತ್ತದೆ. ಪ್ಯೂರಿಟಿ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಈಸ್ वर्शिप ऑफ गॉड. ओके, ये सभी आपको समझ में आए ना, ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯಾ? ನೆಕ್ಸ್ಟು 13th ಮೈನಲ್ಲಿ ದೋಹೆ ಕಂಠಸ್ಥ ಕೀಜಿಯೆ, ಅಂದರೆ ಈ ದೋಹೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಬೈ ಹಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು.
ನೆಕ್ಸ್ಟು ಪೂರಕ್ ವಾಚನ್, ಇದನ್ನು ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿ. ಸೀಕೋ ಹಮ್ ದೋ ಅಚ್ಚಿ ಸೀಕೋ ಹಮ್ ದೋ ಅಚ್ಚಿ ಬಾತೆ. ಈ ಪೂರಕ್ ವಾಚನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪದ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದೇನಂತ ನೋಡೋಣ. ಸಬ್ಕೆ ಕಡವಿ ಬಾತ್ ಲಡಾಯಿ, ಸಬ್ಕೆ ಮೀಠಿ ಸುಲಹ ಸಫಾಯಿ. कुहू कुहू कोयल झूठ ना बोल, सच कहने में लोग ना मोल. तू मैं गरम लड़ाई, तू चुप मैं चुप ಖತಮ್ ಲಡಾಯಿ. ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳು, ಸಿಹಿಯಾದ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡೋದ್ರಿಂದ ಮನಸ್ಸು ತಂಪೆನಿಸುತ್ತದೆ, ಹಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಜಗಳ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ನಿಜ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಮಾತ್ರ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಾಗಲಿ ಒಂದು ಮಾತಿಗಾಗಲಿ ಬೆಲೆ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತು ನಾನು ಅನ್ನೋದನ್ನು ತುಂಬ ಉಪಯೋಗಿಸ್ಬಾರ್ದು. ಅಲ್ಲಿ ನಾನು ನೀನು ಇಬ್ಬರು ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ನುಡಿಯನ್ನು ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಮರೀದೇನೆ ನಡಿಬೇಕು. ನೀನು ಮತ್ತು ಮೌನವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಜಗಳಗಳು ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸು ನೆಮ್ಮದಿ ಹಾಗೂ ಶಾಂತಿಯಿಂದ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನೋಡೋಣ. ಲಡಾಯಿ ಕಿಸ್ ಬಾತ್ ಸೆ ಹೋತಿ ಹೈ? ಆನ್ಸರ್, कड़वा बात से लड़ाई होती है. सेकेंड वन, किस प्रकार की बात पर मोल नहीं लगता? झूठ की बात पर मोल नहीं लगता. थर्ड वन, चुप रहने का लाभ क्या है? चुप रहने से लड़ाई खत्म होने का लाभ है. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ, ಇದೆಲ್ಲ ನಿಮಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಏನಾದ್ರು ಡೌಟ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕಾಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗೆಲ್ಲ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಈ ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿರೋ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳು ಸಾರಾಂಶ ಮತ್ತು ವ್ಯಾಕರಣಾಂಶ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಕೇಳಿ ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಪರ್ಸಂಟೇಜ್ ತೆಗೀರಿ, ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.